नमस्कार मित्रांनो, वेलकम टू प्रीती भोईर ब्लॉग्स. आज तुम्ही आश्चर्यात पडला असाल की आज मी ब्लॉगची कशी सुरुवात करतो. तर तुम्हाला मी दाखवतो. आज 1.5 तास झालंय ही प्रीती तयारी करते. ती तयारी संपत नाही. नेहमी म्हणते का तुम्हाला टाइम लागतो, वेळ लागतो. तुम्हाला दाखवतो आता बाई, 1 मिनिट. हे बघा मित्रांनो, याची तयारी बघा अजून चालू आहे. 1.5 तास झाले तयारी करते. काय कळत नाही कुठे जेवायला चालले का कोणत्या फंक्शनला चालले. एवढा उशीर लागला. 5 मिनिटं झालं माझं. ऍक्च्युली मी जरा आपला ब्लॉग बघत बघत तयारी करत होती ना. झालंय. सांगा आधी माझी तयारी कशी झाली आहे ती. छान दिसतेस, परंतु आता आपल्याला उशीर होईल. लवकर चल, लवकर तयारी कर. झालं 5 मिनिटं माझी सगळी तयारी झालेली आहे. फक्त मला केस बांधायची आहेत. अगदी 5 मिनिटं. याच्या पुढे लक्षात ठेवा मित्रांनो, मला उशीर नाही लागत, प्रीतीला उशीर लागतं, पण नाव माझं येते. अच्छा 1 मिनिट. हे सरप्राइझिंग आहे की धनीने आज ब्लॉगची सुरुवात केलेली आहे. ए धनी, मी आपला ब्लॉग बघत होते. ऍक्च्युली मी माझ्या बर्थडेचा ब्लॉग बघत हो होती. ठीक आहे, पण आपण आता जेवायला झालो, उशीर होते. लवकर तयारी कर, लवकर. ऍक्च्युली कसं आहे माहिती का, आता सुरू होणार आहे श्रावण. तर श्रावणानिमित्त एक असं आपली फॅमिली पार्टी म्हणून एक जेवायला चाललोय आपण बाहेर. आणि मी अजून एक सांगायला विसरलो. उद्या आम्ही जाणार आहे. माझे मित्र निलेश सांबरे साहेब, जे जिजाऊ संस्थेचे संस्थापक आहे आणि आमचे शिवसेनेचे आता उपनेता सुद्धा आहेत. त्यांना आम्ही जे कॉलेजचे मित्र आहेत, साधारण 100-1 लोक आहेत, आम्ही सगळे भेटायला जाणार आहे. आणि त्यांच्या गावी जाऊन तिथे बघणार आहे का त्यांनी काय काय लोकांसाठी, एक तिथल्या आदिवासी गरीब मुलांसाठी, इव्हन ठाणे जिल्हा, पालघर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी राहण्याची, शिक्षणाची आणि गरिबांसाठी आरोग्य उपचार सुद्धा केले. ते सगळ्या गोष्टी आम्ही बघून ते तुम्हाला दाखवण्याचा बघू प्रयत्न करूया. अच्छा, अरे वा. माझ्याकडून त्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स करा, कारण की धनी चाललेले आहेत, मी नाही चाललेली आहे. त्यांचे मित्र आहेत ते. तर आता मला एक सांगा, थांबा, माझा ब्लॉग चालू आहे, मी ते बघत होती ना, त्यामुळे मी हळूहळू करत होती ना. मी करते, स्टॉप करते याला. तर आज आपण कुठे चाललो आहोत धनी जेवायला? मला काय माहिती नाही. आता तू जिथे म्हणशील तिथे जाऊया जेवायला. चला, मी आता पटकन तयारी करते. धनींचा पारा हा चढत चाललाय. उगाच चिडतील, त्याच्या अगोदर निघूया. आणि कुठे चालली आहे ते यशला माहितीये, ते यशला गाडीमध्ये विचारूया. पटपट तयारी करते. चला बाय. चला, खाली आम्ही आलो आहोत. धनींना एवढी घाई झाली होती आणि आता तेच काही कामामध्ये गुंतले आहेत. गुंतले आहेत. तर आता आपण कोणत्या हॉटेलमध्ये चाललो यश? आम्ही चाललो आहे हॉटेल ग्रीन लिफ्ट, जो कल्याणला आहे. ओके, आता बघू तिथे काय काय. तू गेलास कधी? कधी नाही गेलोय. फर्स्ट टाइम चाललाय? फर्स्ट टाइम माझा. ओके, आमच्या सगळ्यांचाच फर्स्ट आहे. पण आम्ही बघितलं ऍक्च्युली कसं माहितीये का, ते युट्यूब वरती, इन्स्टावरती किंवा जो कोणी जातो तो स्टेटस वरती ठेवतात. मग त्यामुळे माहिती आहे काय आहे. पण छान आहे हॉटेल. तर बघूया कसं जेवण, एम्बियन्स तर छान आहे. तिकडचं जेवण कसं आहे ते बघूया आता. तर चला, येतील यार. डॅडी येते ते सगळं. तुला एक गोष्ट सांगतो. काल मी गेलतो इथे, नाही काल नाही गेलतो, कधी गेलतो, परवा गेलतो पेनला. तिथे आपली मूर्ती बुक करायला सगळे, आणि तिथे जेवढे मी बघितले सगळ्या मूर्ती 1 नंबर. आपली पण मूर्ती मस्त आता रेडी होईल, म्हणजे अजून झाली नाही. ओके, बघूया. यशला आमच्या गणपती, यश, रिया, धनी, इव्हन मी आमच्या घरामध्ये सगळ्यांना गणपती म्हटलं ना की खूप खूप मजा असते. जास्त करून तर आगमन बघायला मजा येते. आगमन बघायला? कुठचे आगमन? सगळे आता येतातच ना मोठे मोठे. लालबाग तर तिथेच बनतो. परेल झाला, चिंतामणी झाला. मोठे मोठे गणपती. मग आपण जाऊया का बघायला मोठे गणपती? आता असतील ना रे? आता नाही. अरे पण ते आता बनत असतील ना मूर्त्या? पण एंट्री नाही तिथे, आतमध्ये अलाउड नाही. काय काय लालबागच्या इथे तर तिथेच ते कुठं बनते ऍक्च्युली मला माहिती नाही. जे बनते ते अलाउड नाही. जेव्हा हे करतात, आगमन करतात तेव्हा अलाउड आहे बस. ओके, चला डॅडी आलेले आहेत, आता निघूया. घाई केली आणि स्वतः टाइमपास केला ना. बघा, मी नाही उशीर करत, धनीच उशीर करतात, मी नाही उशीर करत. सगळ्यांनी पाहिलं कोण उशीर करतोय. आता मी त्याबद्दल एक्सप्लेनेशन देणार नाही. आम्ही केव्हाचे 2 जण गाडीत बसलोय आणि बडबड करतोय माहितीये का. तुमची वाट बघतोय आणि प्रूफ आहे आमच्याकडे तुम्ही उशीर केलेला आहे म्हणून.
आता आम्ही इथे बसलो आहोत. हा टेबल तुम्हाला वेगळा दिसत असेल कारण की जो वॉटरफॉल वाले टेबल्स आहेत ना ते ऍक्च्युली कसं मोठ्या फॅमिलीसाठी आहेत. तिथे 8 तिथे ऍक्च्युली 8 किंवा त्याच्यापेक्षा जास्त फॅमिली मेंबर्स असतील ना तरच तिथे म्हणजे बसायला देतात असं आहे. कारण की मोठ्या फॅमिलीसाठी मोठे टेबल्स आहेत ते. इथे आम्ही तिघच आहोत त्यामुळे आम्ही इथे बसलेलो आहोत. आता जेवणाची ऑर्डर दिली आहे. एम्बियन्स छान आहे पण म्युझिक हे लाऊड आहे त्यामुळे जास्त काही आवाज येईल नाही मला आयडिया नाहीये. आणि असं लाइटिंग वगैरे छान दिसते. आता फूड कसं आहे आपण ते बघूया. जेवणाची ऑर्डर दिली त्यांनी. जेवणाची स्टार्टरची ऑर्डर दिली. What is this? हा मॉकटेल आहे. याचं नाव आहे पिना कोला. ऍक्च्युली मी फर्स्ट टाइम ट्राय करते. बघूया. कोकोनटचा फ्लेवर आईस्क्रीम याचा पण भाव छान आहे. तुम्ही पण ट्राय करा खूप छान लागतं. पण मला असं वाटतं मिल्कचं दुधाचं आहे का काय समजत नाही मला. नाही, इच्छा नाही. दूध नाही. ट्राय करा. व्हाईट कलर बघून त्यांनी घाबरले. चांगलं टेस्ट आहे. चांगलं. हा त्याच्यात मला असं वाटतं कोकोनट आहे आणि आईस्क्रीम आहे. ऍक्च्युली कोकोनट आणि आईस्क्रीम आहे. चला आमचा सूप आलेला आहे. हे सूप पितो का. अंगारा कबाब आहे. सिंगिंग लाईव्ह चाललेलं आहे आणि खाली फॅमिली डान्स करतात. आता या गाण्यावर कसे डान्स करते. ते कसं ऍक्च्युली हा जो एम्बियन्स आहे ना इथे जेवणासोबत लिकर घेतात ना त्यांना ही म्युझिक मजा येते. आम्ही नॉन अल्कोहोलिक आहे त्यामुळे आम्हाला एवढं वाटत नाही काय. तुम्ही डान्स करा ना. मी डान्स केला सगळे पळतील. हॉटेल खाली होईल. आणि मला डान्स करण्यासाठी कोणी घेत लावावं लागेल तिथं. या अशा गाण्यांवर डान्स येत नाही आम्हाला. डान्स करू शकतो. कसा आम्ही आता ऍक्च्युली शिफ्ट करतोय. मी शूट करत होती तर ते येऊन बोलतात की मॅडम तुम्ही त्या टेबलवर बसा. तर चला मग त्या टेबलवर. ऍक्च्युली तो टेबल कसा मोठ्या फॅमिलीसाठी होता पण ते आता बोलतात तुम्ही बसा तिथे. बसूया. आणि छान जवळच डान्स वगैरे चालू आहे. आपण जवळून बघूया काय काय. एवढं छान गाणं बोलते मी धनींसाठी. लक्ष नाहीये. मी भाऊक झालो. काय करू जेवू का रडू. गेट टुगेदरच्या वेळेस होता यार. गेट टुगेदरच्या वेळेस आमचा हा गाणं लागलेला त्यावेळेस प्रत्येक मित्रांनी आपल्या जोडीदार मित्राबरोबर डान्स केला. सगळे भाऊ झाले. खूप एन्जॉय केला. खूप डान्स केला. गाणी असे लागले सगळे जोश मध्ये आले. ते पिऊन जोश मध्ये आले. प्रीती मॉकटेल घेऊन जोश मध्ये आले. मला पण नाचायची इच्छा झाली यार. डान्स
पाणी बघून फार्म हाऊसला जायची इच्छा होते. आता गणपती नेत नाही ही बात वेगळी. आणि मना करत नाही. ओके ओके. पाण्याचं स्मेल येतं ना असं फार्म हाऊस स्विमिंग पूलचं कसं येतं तर स्मेल येतं. असं वाटतं पाण्यामध्ये पाणी असं स्वच्छ दिसतोय निखळ दिसतोय त्यामुळे असं छान वाटतंय. तवा आहे ना याच्या तोंडावर चाललाय. पोट भरलेला आहे म्हणून थोडं थोडं घेतलंय पोर्शन. बघूया आधी खाऊन येते. तरी कोक आणि स्पून द्या. बघूया वेगवेगळे आयटम हे बेबी कॉर्न आहे वाटतं. खूप छान एम्बियन्स आहे आणि जेवण खरोखर खूप छान होतं. टेस्टी होतं. स्पेशली फिश यम्मी होती. मी काटेही सोडले नाही. इतकं छान होतं. तर आता आम्ही इथून निघतोय आणि जे म्युझिक जे लाईव्ह शो वगैरे लाईव्ह म्युझिक होतं ते बंद झालेलं आहे. मे बी 12 पर्यंतचा टायमिंग असेल त्याचा. तर ते बंद झालेलं आहे. ऑलमोस्ट हॉटेल खाली झालेलं आहे. पण आम्ही भरपूर वेळ बसलो छानपैकी एन्जॉय केलं. आणि ते म्युझिक मध्ये जेवण हे अजूनच टेस्टी लागत होतं. अरे सॉरी. हे लोक बिल पे करतात आणि मी बाहेर चालली आहे. आपल्या ब्लॉगिंगच्या चक्कर मध्ये नाही आता पडली पण असते खरंच. तर आमचं जेवण झालेलं आहे. आम्ही आता निघू घरी. भेटूया घरी. बाय बाय.